निकृष्ट काँक्रिटीकरणावरून महाबळेश्वर पालिकेत खळबळ, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी, विरोधी पक्षाचा प्रशासनावर हल्लाबोल, ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा इशारा. शहरात विविध भागांमध्ये सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षानं नगरपरिषद प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. या निकृष्ट कामांमुळे पालिकेच्या निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी केलाय. शहरातील सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या विविध कामांची पाहणी केल्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत कामाच्या गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काँक्रिटीकरण करताना आवश्यक तांत्रिक निकष, मापदंड आणि दर्जा नियंत्रणाच्या नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी सांगितले की रस्त्याच्या काँक्रिटीकरणामध्ये आवश्यक जाडी, दर्जेदार साहित्य, योग्य प्रमाणातील मिश्रण तसेच तांत्रिक प्रक्रियेचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. अनेक ठिकाणी काम पूर्ण होण्यापूर्वीच काँक्रीट उखडण्यास सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यांनी पुढे आरोप केला की या संदर्भात वारंवार तक्रार करूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यानं अधिकाऱ्यांची मुजोरी समोर येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या पैशांवर पाणी, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी लागणार असून त्याचा आर्थिक भार अखेर नागरिकांवर पडणार असल्याचंही विरोधी पक्षानं नमूद केलंय. संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार. या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत तक्रार लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी दिली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती नेमण्याची मागणी केली. काँक्रीटचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांमध्ये ही निकृष्ट